करता पुरुष घरातून गेल्यावर ना ज्याच्या त्याच्या वेदना त्याला त्याला कळतात, कोणी येत नाही. मेलं त्या दिवशी फक्त पाठवून हात फिरायली तर कोणी येत नाही पुन्हा. आज सोन्यासारख्या लेकराला बाप दिसत नाहीये. सणवार असले तर आजूबाजूला फटाकडे वाजतात, लोक पुरणपोळी खातात. ते लेकरं म्हणतात बाबा आपले बाबा पुढे जायला. काय सांगायचं ते आई कोपऱ्यात बसून ढसा ढसा रडती, ओक्सा ओक्सी ती. लेकराला नाही सांगू शकत तुझा बाप कुठे गेला. त्यांच्या नोकऱ्यांनी दिरू केला राव तुम्ही. कमीत कमी त्यांच्या बद्दल तरी माया करा. यांच्या घरात नाही करत राहिलं म्हणून कुणी बिहारी नोकऱ्या त्यांना विशेष बाब कशातही करू शकता तुम्ही. आधी संख्या पद निर्माण कशातही करू शकता तुम्ही. त्या लेकरांनी काय केलं राव तुमचं. ते जातीला आरक्षण मिळावं, जात सुखी व्हावं म्हणून त्यांनी बलिदान गेलं राव. त्यांच्या घरात नाही राहिलं, उन्हाळा झाला त्या घरात. तुम्ही त्यांच्यात तरी राजकारण नका करू. तुम्ही त्याच्यात पण राजकारण करायला त्यांचे निधी रोखून धरले, त्यांच्या नोकऱ्या रोखून धरले. काय राव त्या लेकरांनी समाजाच्या लेकराचं फक्त हित बघितलं. समाजाचे लेकर कुठंतरी नोकऱ्याला लागावं. मरणं म्हणणं सोपं आहे, मरणं हे लय अवघड आहे. लय कुटुंब उघड्यावरती पडले. काही काही नाही, एकुलते एक लेकर होते गेले. तुम्ही त्याच्यात पण राजकारण करा. काय पोलीस तुमची, काय पोलीस असे असा होतोय. नेकनूरला कोणची ग्रामपंचायत जळली आंदोलनात, कुणी जाळलेली मिळ नाही. त्या पोरावर गुन्हा दाखल केला. फक्त त्या ग्रामपंचायतची थोडी माहिती, काहीच करू नका. सरपंचाचं म्हणणं आहे त्या गावातल्या पुरी पेटून दिले ना इटा सगट तरी 51 लाखाची नाही. आणि यांनी सांगितलं तिच्यातलं साहित्य कॅम्प्युटर अंक तंक 51 लाखाचं जळालं. अशी भारतात कोणती ग्रामपंचायत हो 51 लाखाचं साहित्य तिच्या. मला एखादी दाखवा बघ. ही ग्रामपंचायत अशी की 51 लाखाचं साहित्य. मी तर म्हणतो सायबरचं सुद्धा नसेल एवढं. जे ऑफिस आहे ईडीचं, सायबरचं, एसआयटीचं, सीआयडीचं, गृह मंत्रालयाची जी वॉर रूम असेल त्यांची, त्याच्यात सुद्धा 51 लाख नसन असं म्हणतो आम्ही. आसन पण नसन म्हणतोय. याची ग्रामपंचायत निकनूरची कोणची हो 51 लाख साहित्य जळल. गेली त्या लेकराने आत्महत्या. गेला आमचा माणूस तुमच्या खोट्या केशीमुळे. तुम्ही त्या अधिकारी चौकशी नाही करणार. काय चुकीचं बोलतो राव लाड भाऊ. आमच्या आई बहिणीला मारून तुम्ही त्याला बढती दिला राव त्या पोलिसांना. बक्षीस दिलं. तुमच्या आईला मारलं राव. तुम्ही जातीवर प्रेम करणार का पक्षावर प्रेम करणार मला एवढं उत्तर द्या. तुम्ही म्हणता तसं इथून पुढं तुमच्या जातीच्या आई बहिणीच्या मुंडके तुटले. आता त्याला बाजावर दाखवतो मी अंतरवालीत तुम्हाला माहिला आपल्याला 70-80 वर्ष गुडघेच मोडून गेले. वाट्या मोरड्या पोलिस कुंकडे भेहायला लागले राव. इटानी काय काय बंदुकीच्या गोळ्या संपल्यावर दस्त्याने गुडघे फोडले. चला मस्त अंतरवाली त्यांच्यावर 307. आमची काही केस का नाही घेतली, कमून नाही घेतली. कारण की न्याय करा राव तुम्ही. हो द्या चौकशीत जे व्हायचं ते. नाही चालतंय त्या आई बहिणीला मी दाखवून देतो तुम्हाला. कायचे छेरे आणखी ईदच आहेत निघाणात. शंभूराजे देसाई साहेबांनी लिलावतीला पोरं नेले. विचारात लिलावती हॉस्पिटलवाल्या तुला छेरे निघालेत का. कारण ते इकडून गोळे घुसली ती सरकत इथं गेली. सरकत डॉक्टर म्हणले हे किचकट झाले. कारण त्या गोळीला मासाने आता यारा टाकलाय आणि ते निबार झाले. ते जर केलं तर जीव जाण्याची शक्यता आहे. आता असंच राहू. पाणी होईल त्याचं. सांगा मला छर्याच्या गोळीचं पाणी होईल. देशात छर्य मारायचं परवानगी सरकारनं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडे, राज्याच्या गृह मंत्रालयाकडे छर्य मारायचं परवानगी आहे. त्यांना तुम्ही बढती दिली 8व्या दिवशी. तुम्ही तिथं तर मराठींचं मन जिंकायचं. आमच्या आई बहिणीवर हात उचलला ना चला हे पुरे बडतर्फ